नर्मदे हर. नर्मदे हार, नर्मदे हार. तर आमच्या बरोबर हे बाबा भेटले आम्हाला. त्यांची पहिली परिक्रमा पुरी झालेली आहे. तर बाबा तुमचं नाव? एकनाथ कचरो पवार, गाव? सोनांबो, सिन्नर तालुका, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. तर पहिली परिक्रमा झाली तुमची कधी? हो 21 मध्ये झालेली. 2021 मध्ये. हो 2020. तर आता तुम्हाला कसं येऊशी वाटलं? आता येऊशी वाटलं मी मैयानी बोलावलं म्हणून. महिने बोलू. मैयानी सांगितलं आता हे तुझं काम आहे, तू करीत राहा. आता 3,500 किलोमीटरची आपला प्रवास आहे. हो महिन्यात. 3,500. तर तुम्ही आता हे पूर्ण करणार 3,500? हो पूर्ण करावं लागेल. मग ती मैया सगळी मैयाच करून घेते. आपल्याच्यानं काही होत नाही. हे फक्त आपल्याला चालायचंय. तिच्या काठानं जायचं. आता आपण या काठावर उभे हा, येतात तर आपण आता उद्या. हे आपली परिक्रमा ही सगळी चालू झाली. आता ही परिक्रमा तुमची आता चालू झाली. चालू झालेली आहे आपली. अजून आपल्याला 3 महिने प्रवास करायचा 3 आहे. महिने लागत आहे का 4 महिने लागत आहे त्या मैयाला माहिती. ते मैयाला माहिती. हा, आपल्याला नाही. आमची गेल्या त्या साली जी परिक्रमा झाली 2021 ला. 2021 ला, हा. त्यावेळेला मी बिमलेश्वरून मिठा तटाला गेलतो. हा. आणि तिकून निघाल्यानंतर आश्रम करीत 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 मोदीच्या आश्रमावर गेलो. हा. तर तिथं मला मोदीचा आश्रम सोडून आम्ही असं जंगलात चाललो होतो. दोघंच होतो. हा. एक माझ्या मागं होता हा. आणि एक माझ्या पुढं होता. हा. का नाही, मीच पुढं होतो. हा. तुम्ही पुढं. हो टाइम झाला म्हणून थोडा पाऊल उचलला हा. आणि डळल. तर तो थोडसा काय आस माणूस थोडा थकेला असल्यामुळं तो मांग थांबला. मांग चालता चालता मी एका जाळी म्हैशी अशी माझी नजर गेली. हा. मैयानी मला तुझं दर्शन दिलं. मैयानं दर्शन दिलं तुम्हाला? हो म्हणजे वाघाच्या रूपात तिने दर्शन दर्शन दिलं. दिलं. हो आणि मी त्या मागच्याला आवाज द्यायला गेलो हा. म्हणून तेवढ्याच आयमात मैया गायब झाली. गायब झाली. तिथं काहीच नाही. साक्षात चमत्कार झाला तुमच्या. चमत्कार झाला आणि मी तिथून पुढे चालू लागलो. हा. पुढं झालं. तर बरंच नियमापर्यंत गेलो. हा. पुढं आम्हाला लॉकडाऊन पडलं. हा. लॉकडाऊन पण. त्याच्यामुळे लॉकडाऊन मध्ये तुम्हाला काही तकलीफ पुढं? तकलीफ पुढं झाली नाही. पण मग आम्ही तिथून पुढं नियमाच्या पुढे गेलो. हा. आम्ही गाडी केली हा. आणि ती परिक्रमा पूर्ण केली. पूर्ण करून म्हणजे अर्धी तुम्ही पायी केली आणि अर्धी गाडीवर केली. लॉकडाऊन पडल्याच्या नंतर. तर यावेळेस तुम्हाला मुलांनी परमिशन कशी दिली मग? मुलांना विचारायची गरजच पडली नाही. जा म्हणले तुम्हाला डायरेक्ट? जाऊ शकता तुम्ही. तिकडे जायचे तुम्हाला तिकडे जाऊ शकता. तुम्ही इकडे थांबू शकता. त्यांची कुठलीही अडचण नाही. काही अडचण नाही. आणि अडचण तर नाही. पण मी तिथं काही करीतोय नाही. सगळं काही त्यांच्या संगतीला अर्पण करून दिले. आपल्याला वाटलं आपण चालू पडायचं. तर परत तुम्ही करणार पुढच्या वर्षी? परमेश्वरानं ठेवलं म्हणजे 3 होतील. विषय ड्रॉप राहील. पुढच्या वर्षी परत एक करायचं. ठीक आहे.